कोणत्याही पोटी नसतो तो. आईच्या इथं आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. रोज म्हणतो, रोज गातो, रोज लोकांना सांगतो, अशी आई असली पाहिजे. पुत्रासाठी जागी. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज, खेळत होते पोरांमध्ये. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी त्या पोरामध्ये खेळत होते. तरुणांनो ऐका, मुलींनो ऐका, मातांनो ऐका, भावांनो ऐका. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. धावत होते, खेळत होते. 8 वर्षाचे होते, लहान होते. काही भिक्षुक लोक, याचक लोक आली होती. बाळराजा, ए शिवबा, भूक लागली रे, काही खायला भेटेल का? धावतच गेले महाराज, धावतच गेले. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आलेत, याचक आलेत, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का, देऊ का म्हटल्यावर जोरात कानाखाली मारली. लाल झाला गाल, रडायला लागले. 8 वर्षाचे. महाराज, का मारलं ग आई मला? मी तर चांगलं विचारलं ना तुला, देऊ का? त्याच्यासाठीच मारलं. शोभा, मला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती रे. मी तुला बालपणापासून महाभारत शिकवलंय, कृष्ण शिकवलाय, राम शिकवलाय, आणि तू मला विचारतो भाकरी देऊ का? याच्यासाठी मारलं बघ शोभा. आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कुणी आलं तर त्याला दिलंच पाहिजे. काय आई आहे महाराज. या आईचे संस्कार आपल्या मुलांना द्या. याला जागी राहणारी माय म्हणतात. इंदोर जवळ आहे तुम्हाला, धुळ्याच्या पुढे गेलं की लागतं बघा. इंदोर मध्य प्रदेशमध्ये जातो आपण इकडून. मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये कधी गेलात तर तिथं अहिल्याबाई होळकरांची वाडा आहे व त्यांनी तिथं 32 वर्ष राज्य केलं. त्या अहिल्याबाईचा पोरगा पापी निघाला, हत्तीच्या पायाखाली देऊन मारला आईनं. हो, ध्यानातच ठेवा, मुलासाठी जागं राहा. मोठं संकट आलंय आपल्यावरती या मोबाईलचं. मोठं संकट आहे महाराज. आपल्या 3रीच्या मुलाच्या हातात मोबाईल देऊ नका. 4थी नाही, 5वी नाही, 7वी नाही, 8वी नाही, 9वी नाही, 10वीच्या पुढच्या मुलीला द्या. 10वीच्या पुढच्या मुलाला द्या. त्याच्या आधी त्याला देऊ नका, नका नका नका. व्यसन लागायला लागलं बरं. प्रत्येकजण त्याच्यातच आहे. हो, प्रत्येकजण त्याच्या काही पुराशे जेवताना मोबाईल पाहत, खाली पाहतच नाही. बायकोला राग आला, तिला कापास वेचायला जायचं होतं, तिने आपलं ताट उचललं, ती गेली निघून. याला मिळच नाही. खाली 2-4 घास मातीचे खाल्ले. दाताला खडा लागल्यावर कळालं मोबाईल म्हणजे ताट गेलं. इतके माणसं मोबाईलमध्ये. आमच्या गेवराईला मी बीडला राहिला आहे. बीडला तुम्हाला पंढरपूरला जाताना माझं गाव लागतं. गेवराई मी राहिला आहे शहरामध्ये. आमच्या शेजारी एक घटना घडली आता. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. सकाळ कळच नाही त्याला. जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा. बाईनं तरी पाहायचं ना घरातल्या. ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणीला चाललं होतं, 300 रुपये राहिले बचत गटाचे, उद्या देते, 100 परवा टाकते. ती मेसेज करत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोणी येणार. पाण्याचा तांब्या भरून दिला. तांबे आल्याला वाटलं आपलंच घरी. हा सोफ्यावर बसला, यानं खाली पाहिलंच नाही. तिनं पाहिलं नाही, यानं पाहिलं नाही. दोघं मोबाईलमध्येच होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत आहे का? ओरिजिनल जे आलतं का ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या. फार नवल आहे महाराज, फार वाईट आहे. सावधान. मायबापाला विनंती, बरं, लेकरासाठी जागे राहा महाराज. लेकरासाठी जर तुम्ही जागे राहिले नाही तर मग पोरं तुमची घडणार नाही. कपाळी बालपणातच गंध लावा. लहानपणातच त्याला हरिपाठ, लहानपणातच त्याला संस्कार द्या. बालपणातच त्याला रामप्रभू शिकवा. बालपणात त्याला हरिपाठ, ज्ञानेश्वरी शिकवा, संत शिकवा. नाही जर शिकवले तर मग तरुणपणात तो तुमचा ऐकणार नाही. बालपणामध्ये आईनं जागा असलं पाहिजे. जिजाऊची कथा आहे. एक मदालसा नावाची माता झाली आमच्या पुराणात. 4 लेकरं जन्माला आली. तिला पाळण्यामध्ये झोके देताना म्हणायची, ए बाळा, हा देह नाशिवंत. पाळण्यात मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे. कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहराओ. शरण जाई गोविंदा. पाळण्यामध्ये म्हणायची, राजा उठी पुत्रा, जाई बाळा, तीर्थी रे हिंद. जा राजा जा, साधूच्या संगतीत जा रे. संन्यासी बन रे, चांगलं काम कर, दुसऱ्यासाठी जग. काय आई आहे महाराज.
बालपणामध्ये संस्कार द्या, बालपणामध्ये पुत्रासाठी जागा राहा. चला, पुत्रासाठी जागा असलं पाहिजे मदालसेसारखं, जिजाऊसारखं, अहिल्याबाई होळकरांसारखं. धनासाठी जागा असलं पाहिजे भाऊराव पाटलांसारखं, दारेसाठी जागा असलं पाहिजे जी जानकीसारखं. अजून एक सांगतो, बंधू बंधू भावासाठी जागा राहा. आपला भाऊ लगेच फेकून देत जाऊ नका. एका आईच्या गर्भातून आलेले भाऊ भांडतात हो महाराज, इतके भांडतात, कोर्टात केस आहे महाराज, एक किताचा बांधासाठी, अर्ध्या एकरसाठी भांडणे महाराज. मायबाप जगत नाहीत बरं जास्त दिवस. आमच्या वडिलांचा मोठा अपघात झाला आणि लवकर गेले माझे वडील जरा. आमची आई फार दुःखी झाली. सुंदर होती आई दिसायला आणि नेमकं लवकर तिला वैधव्य निर्माण झालं. एक 10-12 वर्षापूर्वीची घटना आहे. आम्ही तरुणच होतो आणि मग आईला खूप दुःख झालं. आई खूप रडायची. 1 वर्षभर ती रडली, सारखी रडली. आम्ही समजून सांगायचो, आमच्याकडे बघ म्हणायचो, पण ती राहतच नसायची खूप. मग आम्ही काय केलं, आम्ही दोघं भाऊ आहेत, मी मोठा आणि मला एक लहाना भाऊ आहे. आम्ही दोघं जण आमच्या आईला घेऊन माऊलीच्या मंदिरात गेलो आळंदीला आणि तिच्या समोर माऊलीच्या समाधीवरती असा हात मांडला आणि दोघा भावांनी शपथ घेतली आईच्या समोर, मरेपर्यंत वेगळं राहायचं नाही. शपथच घेतली बरं. शपथ घेतल्यामुळं काय झालं, आमच्या आई रडायचं बंद झाली. आम्ही एकत्रित राहिल्यामुळं ती इतकी आनंदी महाराज, इतकी प्रफुल्लित आहे, छान जगायला लागली. हो, इतकी छान. भावाचं चांगलं असलं की मायबापाचं आयुष्य वाढलं. हा, भले वेगळे राहा पण एकमेकाच्या विचारानं राहा, एकमेकाला मदत करत चला. फार वाईट काळ आला महाराज. हो, तुम्ही म्हणाल एवढं कसं काय जमतं बा तुमचं, तर त्याची बायको आणि माझी बायको बहिणी बहिणी म्हणून बरं आहे. फार अवघड काळ आहे हा, पण नाही तर लय कठीण महाराज. कोणाचे विचार जुळत नाही तर कोणाचं काय, फार कठीण आहे. पण ऐका, माफ करायला शिका, माफ करायला. झालं तरी इडिट करायचं. घरामध्ये भांडण झालं ना, डिलीट करत चालायचं. वस्तू डिलीट करत राहिलं की मोबाईल भरत नाही महाराज, हँग पडत नाही. तुम्ही डिलीट नाही केलं की मोबाईल खराब झाला म्हणे. तसं आपलं जीवन तसंच, डिलीट करीत चालायचं, पुढं चालायचं, मागचं सोडून द्यायचं, मागील केले ते अवघेची वावो, पुढं पाहत चालायचं संत म्हणतात. तसं पुढं सरकलं की टिकत राहतं. रामायणात बघा गोष्ट आहे, पहिल्या वरानं भरताला गादी मागते कैकई, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागते. रामचंद्र वनवासात जातात, राम लक्ष्मण सीतामाई जातात. असंच जीवन आहे बरं आपलं. रामायण काय दुसऱ्याचं जीवन नाही. ओ बोरकुंडकर, थोडा थाटातला कार्यक्रम चाललाय, मग 2 मिनिटं ऐका. रामकथा ही दुसरी कथा नाही, ती आपल्या प्रपंचाची कथा आहे. आपल्याला सुद्धा सकाळी खूप आनंद होईल तर संध्याकाळी कधी कधी दुःख मिळेल, कधी कधी दुःख मिळेल तर कधी कधी सुख मिळेल. सुख आलं की माजू नका, दुःख आलं की लाजू नका. हे चालत राहणारं जग आहे, हे चालणारं चक्र आहे. असंच असतं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं लिहिलेलं कधी कळत नसतं बरं. कुणाला हात दाखवू नका आपला चांगला. हातानं काम करा, कष्ट करा, माणसं जोडा, प्रेम करा, पैसे कमवा. या हातानं काहीतरी कुणाला माझं काय होईल असं कळत नसतं जगात. ते कळणारे ज्ञानोबाराय गेले, तुकोबाराय गेले, ते गेले. आता पैसे घेणारे जास्त आहेत. आता माझ्याकडे बघा, तुमच्याकडूनच घेतील आणि तुम्हाला ते त्यांना कळलं त्यांनी पैसे काय घेतले असते तुमच्याकडून. नाही, ध्यानात ठेवा, माझी विनंती आहे. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. 14 वर्षासाठी रामचंद्र वनवासात जातात, लखनजी जातात, सीतामाई जाते. तो भरत परत येतो. भावासाठी जागर राहणं एवढं ऐकायचं आणि पुढं जायचं. ऐका, बंधू धन दारा पुत्र जन बंधू, भावासाठी एवढं ऐका, पुढं जाता येईल. मी ऐका, भरत परत येतो. त्या भरताला माहिती पडतं माझ्या दादाला माझ्या आईनं 14 वर्षाचा वनवास दिला, या देशातला पहिला मुलगा आहे. आपल्या आईला श्राप देतो, कैकई हे पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही आणि मा तुझं नाव कुणी घेणार नाही. सांगा मला,
तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकई आहे? कैकई? बोरकुंडमध्ये एखादी कैकई आहे? नाही, नावाला सुद्धा नाही. ज्योती नावे, धनश्री आहे, परी आहे, नवीन आलेलं खुशी आहे, सत्यभामा आहे, शालिनी ताई आहे. सगळ्या प्रकारची नाव आहेत बघा. तुमची प्रत्येकीचं नाव भिन्न भिन्न आहे, पण तुमच्यात कैकई नाव नाही. का नाही? दुसऱ्यासाठी नाही जगली, स्वतःसाठी जगली. स्वतःच्या मुलाच्या गादीचा विचार करते, लोक तिचं नाव घेत नाही. दुसऱ्यासाठी जगा. बाळासाहेबांचं नाव लोक घेत असतात. आमच्यापाशी बसले की त्यांना त्यांच्याबद्दल बोलत असतात. आमच्या मुलाचं शिक्षण इथं झालं म्हणतात. आमची फीस नाही घेतली म्हणतात साहेबांनी. सैनिकांच्यासाठी शाळा आहे म्हणतात. गावाच्या विकासात जिल्ह्यात नाही, धुळे जिल्ह्यात नाही असं आमचं गाव बनवलं म्हणतात. इथं हागणदारी मुक्त गाव आहे. काही नुसते पेपरला आहेत, कागदावर आहेत. इथं कागदावर नाही, प्रॅक्टिकली गाव आहे. प्रत्येकाला 24 तास पाणी आहे. दुसऱ्यासाठी जगून बघा. लोक तुम्हाला मुजरा करतील, तुमचं नाव घेतील, तुमचे फोटो लावतील, पण तुम्ही स्वतःसाठी जगलात की मग तुमच्या मातीलाही लोक आता येणार नाही. पंगत घातली की पत्रिकेला नाव येतं. चांगलं काम केलं मी देणारा महाराज. जसं हे साहेब कार्यक्रम करतात ना, तसं मी वडिलांचा कार्यक्रम करतो. 10 वर्ष झाले करतो. 10 लाख रुपये खर्च करतो महाराज. तुमचे जे देणार तुम्ही पैसे देता ना मलाही, यातले अर्धे पैसे तरी त्या कार्यक्रमात मी खर्च करतो. गेल्या वर्षी मी 4 शिक्षक बोलवले होते. ते 4 शिक्षक असे बोलवले होते की ते स्वतःचा पगार स्वतःसाठी वापरत नाहीत साहेब, बरं का. मग ते पगार गरिबासाठी वापरतात. कोणातरी गरिबाला धान्य देतात, किराणा घेऊन देतात. त्या 4घांना बोलवलं. त्या 4ही मास्तरला मी 1-1 लाख रुपयाची मदत केली की बा तुम्ही हे पैसे गरिबापर्यंत पोहोचतं करा. आम्हाला कोणापर्यंत जाता येत नाही, पण तुम्ही हे दान द्या. आम्हाला मिळतात ना, मग हे थोडेसे लोकांना द्या. मी नक्की सांगतो, तुम्हाला मिळण्यातून थोडंसं जर देत असाल ना, तर लोक तुम्हाला खूप मोठं बनवतील. जे कार करतील तुमचा, सांभाळतील लोक तुम्हाला. पण माझंच घर, माझाच बंगला, मग नाही. मग तुमच्या मातीला सुद्धा लोक येणार नाही. ध्यानातच ठेवा. भरत म्हणतो, मा तू पापी आहे, मा तू स्वार्थी आहे. तू माझ्यासाठी गादी मागितली, माझ्या दादाला वनवास दिला. आजपासून तुला आई म्हणणारच नाही, पण तुझं नाव कुणी घेणार नाही. आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय राहणार नाही. काय बंधू प्रेम आहे. ज्याला गादी मिळाली तो गादी घेऊन जातो भावासाठी, आणि ज्याच्यासाठी गादी मागितली होती तो म्हणतो माझी नाही गादी, माझ्या भरतासाठी. काय प्रेम आहे महाराज. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. याला बंधू प्रेम म्हणतात. भरत चला रे अपने भैया को मना, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, राजा का अधिकार राजा को लौटाने. भरत चला रे अपने राजा को मना. गादी घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला. वेळ कमी आहे, प्रभूच्या पाया पडला, मला माफ करा म्हणतो. ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे. असं जरा माफी मागायला शिका. चुकी नाही हो त्याची, त्या भरताची चुकी नाही तरी माफी मागतो. काही होत नाही महाराज. माफी मागितली की देव तुम्हाला अजून मोठा करतो. हो, भरतासारखं प्रेम देवाचं कोणावरच नाही महाराज. का नाही? तो चुकलं नाही तरी माफी मागतो. मला माफ करा म्हणतो. ही गादी तुमची आहे प्रभू, माझ्या आईचं चुकलंय, अयोध्येला माफ करा, परत चला, परत चला. त्यावेळेला रामचंद्र त्या भरताला जागं करतात. तेवढं जागं करणं ऐका, मला पुढं जायचं. रामचंद्र म्हणतात, भरत असं नाराज होऊ नको, असं दुःख करू नको, असं रडू नको. का रडू नको? दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कधी कुणाला दोष देत जाऊ नका. प्रारब्ध असतं महाराज, नशीब असतं, जे घडायचं ते घडत असतं. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे भरत असं नाराज होऊ नको. 2 गोष्टीतून कोणी वाचत नाही.
दोन गोष्टी कुणाला चुकत नाहीत. कोणत्या? एक तर आपण सगळे म्हातारे होणार आहे, म्हणून लय मेकअप करू नका, लय क्रीमा लावू नका. फॅरन लवली लावता हा, मग अमेरिकन बाईचा शेंबोडे बरं. कितीही क्रीम लावली तरी अजून माणसं गोरे नाहीत बघा. माझी बायको रोज लावते, अजून गोरी नाही, होत नाही. कितीही दिवस लावा, कितीही क्रीमा लावल्या आणि कितीही भारी दिसला तरी म्हातारे हो बरं. आपण ध्यानातच ठेवा. काही लोक असे फोटो काढतात, काढ रे, साहेबांच्या शाळेत येणार, झाडापाशी उभं राहणार, काढ रे फोटो, झाडामध्ये फोटो काढ. बरं ते नुसतं मोबाईल मध्ये नाही काढणार, त्याचे मोठाले कटआउट बनवणार, अशी हॉलमध्ये लावणार घराच्या. शिवाजी महाराजाचा नाही, ज्ञानोबारांचा नाही, पांडुरंगाचा नाही, पण त्याचा. आपण त्याच्या घरात फेटा बांधायला बसलो का, चहाची कबश आले, काय पैलवान आहे, काय मालक आहे, ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी खाली बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळावर आड्या पडलेल्या असतात, सारखंच दिसतंय. चहा संपला की म्हातारं खालून म्हणतो, बाबा मीच आहे, मीच. पैलवान होतो, पैलवान एक नंबर. धुळे जिल्ह्यात कुणाला ऐकत नव्हतं. आणि मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय हसू नका, आपलं सुद्धा हेच होणार आहे. आपण सगळे म्हातारे होणार आहे. तो बोरकुंडकर, नाहीच म्हातारे झालो तर सगळे मरणार आहे. दोनच गोष्टी आहेत बरं का. एक तर म्हातार होणार आहे, नाही म्हातारे झालो तर मरणार आहेत. बरं, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जा बाबा जा, अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा. तू मालक आहे बाबा, मी वनवासी आहे, माझ्याकडे परत येऊ नका, मीच 14 वर्षानं परत येतो. बापाचं वचन पूर्ण करू गड्या, तू मालक हो. शीश पर खड़ा हो, आखियों में पानी, राम भक्त ले चला रे, राम की निशान. येणाऱ्या 5 तारखेपासून माझी रामकथा आहे. जिव्हाळा चॅनलला तुम्हाला ती पाहायला भेटेल. फार सुंदर आहे. रामकथा आणि शिवचरित्र कथा, संत 3 कथा करतो मी. संतांची कथा करतो, ती पण भारी भारी करतो. रामकथा करतो आणि छत्रपती शिवरायांची कथा करतो 5 दिवसाची. जे कधी कुणी सांगितलं नाही महाराष्ट्रात ते सांगतो. तरुण पिढीला एकत्रित आणतो, रोज घडवतोय. माझी विनंती आहे तुम्हाला, असं जागं राहा. रामचंद्राने भावाला जागं केलंय, भाऊराव पाटलांनी धनासाठी जागे आहेत, जानकी माता नवऱ्यासाठी जागी आहे, राजमाता जिजाऊ पुत्रासाठी जागी आहे. महाराज 10:20 झाले, कळलं आम्हाला कुठं कुठं जागं राहायचं, कसं कोण जागं राहिलंय. फार छान तुम्ही सांगितलं, पण असं जागं राहिल्यावर काय मिळतं महाराज? असं जागं राहिल्यावर काय मिळतं सांगतात महाराज. अभंगाच्या पहिल्या आपुलिया हिता जो असे जागता, पकवाजाला आवाज द्या. पकवा. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जसे जो जागता, आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जसे जो जागता, आपुलिया हिता हिता असे जो जागता. धन्य माता पिता दयाची,
कुणी कन्या मूर्त्या होती रे सात्विका आपुलिया हिता रोज जागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता आपुलिया हिता